स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत भाजपाची मंगळवारी खलबतं. भाजपाच्या निवडणूक संचलन समितीत होणार चर्चा. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन. स्मृतीस्थळावर 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र. संजय राऊत यांनी भाजपाला डिवचलं. बाळासाहेब ठाकरेंसमोर मोदी झुकल्याचा फोटो केला एक्सपोस्ट. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फोटो केला पोस्ट. उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला. ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको. ठाकरेंचा होता हट्ट. शिंदे समर्थकांऐवजी शिशिर शिंदे समितीवर. मुंबई भाजपाची महत्वाची बैठक. आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपानं कंबर कसली. मुंबई भाजपाची सुकाणू समिती करणार विचारमंथन. नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी. येवल्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची युती. माजी खासदार समीर भुजबळांनी केली युतीची घोषणा. राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणारींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला. अमित ठाकरेंनी बळजबरीनं केलं होतं लोकार्पण. गेल्या 4 महिने पुतळा धूळ खात पडल्याचा दावा. या प्रकरणी अमित राज ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हे. अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या भेटीला. कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन मातोश्रीवर. पुण्यात हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब. पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक. अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाही. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसैनिक संभ्रमात. सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये कलगीतुरा. महाडमधील विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक. पुण्यात वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक. चिपळूणमध्ये भाजपात फूट. निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी नाराज. जुन्यांना डावलून नौख्यांना तिकीट दिलं. परिमल भोसले यांचा गंभीर आरोप. काशीनाथ चौधरी पक्षात कसा आला ते ठाऊक नाही. राज्य भाजपाचे कानावर हात. पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीवर भाजपानं केले होते आरोप. काशीनाथ चौधरीचा पक्षप्रवेश रद्द. संघ परिवारातील तीव्र नाराजीनंतर निर्णय फिरवला. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी आला होता भाजपात.